नमस्कार. मी भगवान संभाजी चौधर, राहणार बारामती. माझा बारामतीमध्ये बांधकाम व्यवसाय आहे. काटी लाखेवाडी गटातून जिल्हा परिषदेसाठी उभे असलेले उमेदवार श्रीमंत पोपट ढोले आणि त्यांचे कुटुंबीय ह्यांचे आणि आमचे मागच्या काही वर्षांपासून वाद आहेत. आता ते इलेक्शनला उभं राहिलेले आहेत. त्यांना त्याच्या शुभेच्छा. त्यांनी अवश्य त्याच्यामध्ये यश मिळवावं. पण हे यश मिळवत असताना बारामतीमध्ये त्यांची जी काही देणी आहेत, जे काही त्यांनी तिथं करून ठेवलेलं आहे, जे काही काळा बाजार तिथं झालेला आहे, हा त्यांनी संपवणं गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी काय केलं होतं, आम्ही एका हिंदुस्थान बँकेचं मुंबईचं लोन घेतलं होतं 8 कोटीचं. त्या लोनमधून ह्यांनी जवळपास 2.25 कोटी रुपये यांनी यांच्या शाळेसाठी आणलं होतं लाखेवाडीच्या. जय भवानी विकास प्रतिष्ठान तर्फे जी काही शाळा बांधली त्यासाठी त्यांनी जवळपास 2.25 कोटी रुपये आमच्या फर्मच्या लोनमधून कर्जातून त्यांनी आणले. त्याचे पुरावे आहेत तुमच्याकडे? त्याचे सगळे पुरावे आहेत. चेकनीच घेतलेले त्यांनी सगळे त्यांच्या नावाने. श्रीमंत ढोलेंच्या नावाने आहे, त्यांच्या मेहून हर्षवर्धन खाडे यांच्या नावाने आहेत आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य यांच्या नावाने ते पैसे घेतलेले आहेत. आता त्या बँकेने आमच्यावर कारवाई सुरू केलेली आहे. मला एका गोष्टीचं फार विशेष वाटतं की श्रीमंत ढोले इथं इलेक्शन लढवत आहेत आणि तिकडे बँकेने आमच्यावर कारवाई सुरू केलेली आहे. हे काय त्यांनी कोणाला सांगितलेलं नाही. इथं त्यांनी त्यांची प्रतिमा फार चांगली केलेली आहे की जनतेचे काही वारी, स्वच्छ प्रतिमा, काहीतरी विकास करणार वगैरे वगैरे सगळं. अहो पण श्रीमंत ढोले सर, तिकडं जे बँकेने आपल्यावरती कायदेशीर कारवाई सुरू केलेली आहे, 10.5 कोटी रुपये बँकेचं कर्ज आपण थकवलेलं आहे, त्याच्यातले 2.25 कोटी रुपये 8 वर्षापूर्वी तुम्ही आणलेले, त्याचं व्याज केलं तर ते 5-6 कोटी रुपये होत आहेत. हे सगळं तुम्ही काय केलेलं आहे की जे काय तुमचे इकडे जी स्वच्छ प्रतिमेचे आहे त्याची जी दुसरी बाजू आहे, काळी बाजू, ती मात्र तुम्ही उजेडात आणलेली नाही. आपल्याला इन्कम टॅक्स एक नोटीस आहे आयकर विभागाचं, त्याच्यामध्ये 14 कोटी रुपये आपण इन्कम टॅक्स जवळपास देणं आहे सरकारचा. त्याच्यावरही तुम्ही काही कुठं बोललेलं नाही आहे, त्याच्यावर वाच्यता नाही आहे. म्हणजे थोडक्यात इकडे तुम्ही इलेक्शन लढवताय, निवडणूक लढवताय, तुम्ही झेडपीचे सदस्य होणार आहात, तुमच्या बाजूने वातावरण आहे, आमचं त्याला शुभेच्छा आहेत. पण या सगळ्या गोष्टी करत असताना तिकडं जे काय तो प्रोजेक्ट तुम्ही रखडवून ठेवलेले आहेत, बारामतीला 15-16 कोटी रुपये कर्ज माझ्यावर केलेलं आहे, त्या कर्जातून तुम्ही पैसे आणले, शाळा बांधलेली, ह्याचं काय करायचं? त्या बँकेने कारवाई सुरू केलेली, त्या बँकेचं काय करायचं? इन्कम टॅक्सचे अधिकारी आपल्या मागे लागलेले, त्याचं काय करायचं? ह्या प्रश्नांची उत्तरं देणार कोण सर? आणि तुम्ही का त्या गोष्टी लपवलेल्या सगळ्यापासून? मला एकच म्हणायचं, यावेळेस तुम्ही इलेक्शनला उभं राहताय, निवडणुकीला उभं राहताय, त्यावेळेस तुमची प्रतिमा चांगली दाखवलेली, तर हा सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही लपवलेल्या आहेत, ज्या तुम्ही देणे आहेत किंवा आपण जी दिवाळखोरीची लक्षणं आहेत, ही जर लोकांसमोर गेली तर 100% तुमची प्रतिमा बदलणार आहे. माझी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही 2 दिवसांमध्ये उद्या परवा येऊन ते सगळे विषय संपवा आणि इलेक्शनला चांगल्या प्रतिमेने जावा. तुमच्याबद्दलची एक जी काय प्रतिष्ठित तुमचं घर आहे, तुमच्याबद्दल जनमानसाची एक चांगली भावना आहे, याला कुठेही गालबोट लागून देऊ नका. माझ्या माध्यमातून एवढी माझी तुम्हाला विनंती आहे. ह्याच्या व्यतिरिक्त बरेचसे विषय आहेत, पण मी आज सगळेच घेत नाही. माझं म्हणणं आहे की ते बँकेचं इन्कम टॅक्सचे जे विषय आहेत ते संपवा. इकडे तुम्ही लोकांना सांगताय तुम्ही फार चांगले आहात, तुमची प्रतिमा चांगली आहे, तुम्ही फार कल्याण करायला जाणार आहे, मग ते बारामतीचं का वाटोळं करून ठेवलंय सगळं? हे विषय संपवा सर. माझ्या खरंच तुम्हाला शुभेच्छा. तुमच्याबद्दल माझा राग नाही. तुमचे मोठे बंधू दिलीप ढोले जे आयुक्त होते, त्याच्यानंतर बाकीचे आपले बरेचसे विषय पेंडिंग आहेत, हे मी कुठलेही आत्ता घेणार नाहीत. पण एक लक्षात घ्या, उसवलं की सगळं उसवतं. त्याच्यामुळे उसवायचं काय असंच ठेवायचं तुमच्या हातात आहे. माझी विनंती आहे, हे विषय तुम्ही संपवा लवकर. कारण हे कुठेतरी तुमच्या प्रतिमेला 100% गालबोट लावून ऐन प्रचाराच्या काळामध्ये त्याच तुमच्याबद्दल नकारात्मक प्रतिमा 100% तयार होणार, हे लक्षात घ्या. तुम्ही त्यांना फोन वगैरे करून असं काय त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला का तुमच्या ह्या व्यवहारासाठी? त्यांनी सगळ्यांनी, अख्ख्या कुटुंबाने माझे नंबर ब्लॉक केलेले आहेत. कारण ते माझे देणे आहेत, जवळजवळ 20 ते 25 कोटी रुपये ते मला देणं आहे. तर मी म्हणतो ते बाजूला ठेवा, ते नंतर बघू. पण मी त्यांना फोन, त्यांनी सगळ्यांनी ब्लॉक केलेले मला, कारण मला पैसे द्यायचे, त्याच्यामुळे त्यांनी ब्लॉक केलेले. त्यांच्यासोबत जे आमचे जवळचे नातेवाईक आहेत, आता माझ्या मामांचं जवळ लाखेवाडी आहे, त्यांच्यासोबतचे जे आमचे नातेवाईक आहेत, त्या नातेवाईकांना सगळ्यांना मी मेसेज दिलेली की त्यांना सांगा हे आपले तुम्हाला इलेक्शनला अडचणीचे विषय ठरतील, हे विषय संपवा. आणि माझं म्हणणं आहे त्यांनी उद्या परवा संपवावेत. अजून दुसरं काय? या व्यतिरिक्त अजून बरेच विषय आहेत. मी तुम्हाला ते पुढच्या, जर त्यांनी नाही याला मला सकारात्मक प्रतिसाद दिला तर मी सगळे कागदपत्रासहित, सगळ्या पुराव्यासहित ते मला घेऊन बसावं लागेल. पण माझी ती मानसिकता नाही आहे, एखाद्याचं वाटोळं व्हावं असं मला वाटत नाही. सरांनी, त्या ढोले साहेबांनी, त्यांचे मेहुणे हर्षवर्धन खाडे किंवा त्यांच्या घरातल्या इतर सदस्यांनी माझा विषय गांभीर्याने घेऊन विषय संपवा.
मग त्यांच्या दुसऱ्या लोकांशी कॉन्टॅक्ट नाही का तुमचं कुणाशीच? त्यांच्या सगळ्यांनी मला जवळचं ब्लॉक केलेलं आहे. कुणाशी कॉन्टॅक्ट नाही होत नाही. आता? मग आता तुम्ही मागणी कशी करणार त्यांच्याकडे तुमच्या पैशाची? आता ही मागणीच मी तुमच्या माध्यमातून त्यांच्या पुढे मांडतोय, अच्छा, आमच्या माध्यमातून. तुमच्या माध्यमातूनच मांडतोय. बर. माझा नाईलाज झालाय, काय करणार. निवडणुकीच्या धामधुमीत मी असं करणं चुकीचं आहे हे मलाही कळतं, पण माझा नाईलाज झालाय. कारण बँक मागे लागली, उद्या बँकेने कारवाई केली तर आम्ही दोघंही दिवाळखोरीत निघणार. आणि उद्या असं होऊ नये की सर निवडून येणार आणि बँकेने दिवाळखोरी डिक्लेअर करावी. त्याचा धोका सरांना पण आहे. पण माझी विनंती आहे श्रीमंत ढोले आणि त्यांचे मोठे बंधू दिलीप ढोले आणि त्यांच्या मेवणे हर्षवर्धन खाडे यांना की हा विषय त्यांनी गांभीर्याने घेऊन उद्या परवा त्याच्यावरती पटकन तोडगा काढण्यात यावा.